महाराज, वैद्यबुवांनी विश्रांती सांगितलीये. आज गडावर हे असं कडकडीत ऊन, त्यातून हवा ही अशी बोचरी बाधेल. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी बोचरी, आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला, आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असीन. तसेही आता किती दिवस राहिलेत आमचे. हे काय अभद्र बोलतात. काळ कोणाला चुकलाय मोरोपंत? महाराज बास. पण एवढी दगदग करून हे स्वराज्य आपण आणखी किती वाढवणार आहोत महाराज? सोनोपंत, हिंदवी स्वराज्य जर महासागर असेल तर उंजळभर पाणी देखील जमा केलं नाही आपण अजून. दक्षिण दिग्विजयानंतर आता कुठली नवीन मोहीम एका डोक्यात असेलही. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? त्यांचं काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्र प्रेमाने तुम्हाला आंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का? तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्यबुवा. आणि हो, हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी, तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो. मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन. फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे येऊन. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? हो की नाही वहिनी? ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती.
तशी ही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी